नमस्कार. आपल्यापैकी प्रत्येकाला, तुम्हाला, मला, प्रत्येकाला काहीतरी कला येत असते. कोणीतरी उत्तम गाणं म्हणतो, कोणीतरी उत्तम वाद्य वाजवतो, कोणी नाटकात काम करतो. अशा तऱ्हेतऱ्हेच्या मनाला प्रसन्न करणाऱ्या कला आपण नेहमी सादर करत असतो किंवा निदान लोकांनी सादर केलेल्या त्याचा आस्वाद घेत असतो. या कलांना ललित कला असं म्हणतात. एकूण आपल्याकडे 64 कला आहेत. आपण आता फक्त या ललित कला म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतात, फक्त त्याचा विचार करणार आहोत. आता कला म्हणजे काय हे बघणं खूप गमतीचं आहे. कला हा शब्द आता आपण ज्या अर्थाने वापरतोय त्याचा अर्थ असा आहे, की कल म्हणजे प्रसन्न आवाज करणे, चांगला आवाज करणे, त्याला कल म्हणतात. आणि म्हणून कला म्हणजे जी कुठल्या तरी ध्वनीच्या किंवा इतर सहाय्याने तुमचं मन प्रसन्न करते, त्याला म्हणायचं कला. अर्थात कला शब्दाला एकूण 16 अर्थ आहेत. कला म्हणजे चंद्र कले-कलेनी वाढतो म्हणतो ना, फेजेस ऑफ द मून, ती पण कला आहे. कला म्हणजे जर तुम्ही कुणाकडनं कर्ज घेतलत, तर त्याच्यावर व्याज दिलं जातं, ते पण कलाच आहे. पण आपण म्हणतो ती कला निर्व्याज आहे, अगदी निष्पाप आहे असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नव्हे, तर कला हा शब्द कित्येक वेळेला कपट, फसवणूक या अर्थाने सुद्धा येतो. अर्थात मी म्हटलं तसं नृत्यम, गीतम तथा वाद्यम या 3च गोष्टींचा आपण विचार करूया. आता मला सांगा, तुम्हाला असं वाटेल, की या सगळ्या कला हल्लीच आपण गायला लागलोय, किंवा नृत्य करायला लागलोय, नाटकं करायला लागलोय, असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण मी नेहमी सांगते तुम्हाला, तसं प्रत्यक्ष ऋग्वेदामध्ये सुद्धा या सगळ्यांचे उल्लेख येतात. आणि उल्लेख येतात म्हणजे पाहूच आपण कसं करतात ते. आत्तापर्यंत तुम्हाला तर माहिती आहे, कळून चुकलंय, की ऋग्वेद हा काही वृक्ष आणि कोरडा असा ग्रंथ नाहीये. त्याच्यामध्ये फक्त तत्वज्ञान, धर्म, यज्ञ असे विषय नाहीयेत. इतरही जीवनाला स्पर्श करणारे खूप विषय आहेत. तेव्हा आधी आपण नृत्याकडे वळूया. नृत्य ही खरं म्हणाल ना, तर माणसाच्या जो पहिलं त्याचं एक्सप्रेशन असतं भावनांचं, ते बरेचदा नृत्यातून होत असतं. तुम्ही जर आदिवासी, भिल्ल, कोळी ही नृत्य पाहिली असतील, तर तुमच्या लक्षात येईल, की नृत्य हे भावनाविष्कारासाठी येतं. मला आठवतं, लम्हे नावाचा एक सिनेमा होता. त्याच्यात श्रीदेवीनी ती कशातरी मुळे अपसेट होते, तेव्हा इतकं सुंदर नृत्य केलेलं आहे, की त्यातून तिचा तो उद्वेग, संताप, त्यातून बाहेर पडायची धडपड हे सगळं नृत्यातून कळतं. मग आता ऋग्वेदात कुठे कोण नृत्य आलं? ते ऋषीमुनी होते. पण त्याच्या आधीसुद्धा सिंधू संस्कृती आपण सगळे थोडीफार तरी शिकलेलो असतो. त्या सिंधू संस्कृतीतले 2 पुतळे सापडले उत्खननामध्ये. त्यातला एक कुणाचा होता तुम्हाला आठवेल, ती नर्तकी. आणि ही नर्तकी कशी आहे, एवढीशी आहे, 9.5 इंचाची आहे, सेंटीमीटरची आहे, ब्रॉन्झची. पण हातभर बांगड्या आहेत, गळ्यात भरपूर निष्क म्हणजे गळ्यातली आहेत, हेअरस्टाईल केलेली आहे आणि तिची जी पोज आहे, उजवा हात कमरेवर, डावा हात पुढे आणि एक पाय पुढे असं, त्यावरून ती नर्तकी आहे हे अगदी सिद्ध होतं. इतकंच काय, तिथून आपण जेव्हा ऋग्वेदापर्यंत येतो, तेव्हा उषा म्हणजे सूर्योदयापूर्वीची जी पहाटेचं आकाश आहे, ती त्यांना उषा ही नेहमी सुंदर तरुणीसारखी वाटते. आणि उषा जसजसं आपलं रूप प्रकट करते, तसतसं ऋषी म्हणतात, की नृतुः इव अपोर्णुते वसांसी. एखादी नृतू असते ना, म्हणजे नर्तिका असते ना, तशी उषा आपलं एक-एक आवरण दूर करून आमच्या समोर येते आहे. अशी अनेक ठिकाणी उदाहरणं येतात. आपण सगळ्याचा विचार नको करूया, कारण मला पुढे तुम्हाला आणखीन बऱ्याच नृत्यांकडे न्यायचंय. आणि त्यातलं एक खूप महत्त्वाचं म्हणजे वैदिक वाङ्मयातलंच बोलणार आहे आपण. महाव्रत नावाचा एक यज्ञ असतो. ठीक आहे. या महाव्रत यज्ञामध्ये दिवसभर ते काय होम, हवन, आहुती, मंत्र सगळं झालं,
की संध्याकाळच्या वेळेला मध्यभागी एक अग्निकुंड असतं. त्याच्या भोवती यजमानाच्या दासी 153 किंवा 50 अशा दासी येतात आणि त्या सगळ्या त्याच्या भोवती फिरत एक उत्तम नृत्य करतात. आणि त्यांची पोझिशन कशी असावी, पोज कशी असावी ते सांगितलेलं आहे की डाव्या हाताने मस्तकावरचा उदकुंभ म्हणजे पाण्याचा घडा सांभाळायचा, उजव्या हाताने मांडीवर थापट्या मारत, कारण ताल सांभाळला पाहिजे आणि म्हणून थापट्या मारत मारत सगळ्या जणी इदम मधू वगैरे जे काही त्यांचं गाणं आहे ते म्हणत म्हणत नृत्य करतात. यज्ञामध्ये जेव्हा नृत्याला स्थान मिळतं तेव्हा लक्षात घ्या की नृत्याला सामाजिक मान्यता आलेली आहे. आणि हे फक्त नृत्याबद्दल नाही, इतरही कलांबद्दल आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की वैदिक वाङ्मयात हे सगळं कसं येतं. आता नृत्यानंतर मला नंतर बोलायचे ते संगीत या विषयावर. संगीत म्हणजे मी तुम्हाला म्हटलं त्याची काही व्याख्या पण आपल्याला करायची गरज नाही, पण कंठ आणि वाद्य अशा दोन्ही संगीतांना ह्याला आपण संगीत हे एकच नाव दिलेलं आहे. आता कंठ संगीताचा आधी विचार करू तर ऋग्वेद हा तर धर्मग्रंथ म्हणतो आपण, त्यात कुठे आलंय कंठ संगीत? पण ऋग्वेदातली प्रत्येक ऋचा ही 3 स्वरांवर म्हटली जाते, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल जर वेदपठण कधी, तर असे असे हात हलवत हलवत हे सगळे लोक त्या स्वरांवर, म्हणजे कोणीही अग्निमीळे पुरोहितम असं मोनोटोनच म्हणत नाही, अग्निमीळे पुरोहित वगैरे त्यांचे जे स्वर असतात त्याप्रमाणे म्हणतात. मग सस्वरगान म्हणजेच गाणं आहे ना, सरळ सरळ. या ऋग्वेदातच एक आणखीन म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी उपमा येते की पक्षी, तुम्हाला आत्ताही पक्ष्यांचे आवाज ऐकू येत असतील, ऋग्वेदात ते सांगतायत की उद्गातेव शकुने सामगायसी. हे शकुनी, हे पक्षा, एखादा उद्गाता जसं सामगान करतो तसा तू उंच स्वरात गान करतो आहेस. म्हणजे ऋग्वेदाच्या काळीच सामगान, उद्गाता, त्याचं गाणं हे सगळं काही आलेलं होतं. मी मगाशी तुम्हाला महाव्रताचं उदाहरण दिलं ना, तो यज्ञ एक विलक्षण आहे. बराच काळ चालणारे यज्ञ असतात, त्यांच्यामध्ये थोडंसं मनोरंजन म्हणा किंवा एकसुरीपणा येऊ नये म्हणून इतर काही कार्यक्रम असे केलेले दिसतात आपल्याला. या महाव्रतामध्ये रात्रीच्या वेळेला, कल्पना करा हं, सगळं ते डोळ्यासमोर आणा. रात्रीच्या वेळेला होता नावाचा जो ऋग्वेदाचा ऋत्विज म्हणजे पुरोहित आहे, हा होता एका झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर बसतो. आणि झोपाळ्याला संस्कृतमध्ये म्हणजे वेदामध्ये म्हटलंय प्रेंख. प्रेंख म्हणजे पुढे मागे डुलत डुलत तो गाणी म्हणणार आहे. तर गाणी म्हणजे काय, वेगळी गाणी नाही, पण 1000 ऋचांचं तो गान करतो. म्हणजे याच्यात काय काय आलं पहा, 1000 ऋचा तोंडपाठ पाहिजेत नाही का, आणि शिवाय ते झोपाळ्याचा तोल सावरत, ताल सावरत त्यांनी रात्रभर जागून ह्या ऋचा म्हणायच्या असतात. आणि सगळे लोक त्यांना सभासद, सभा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सद म्हणजे बसणारे, हे सगळे लोक जे असतात ते कान देऊन ऐकत असतात. एक 20 वर्षापूर्वी, 25 वर्ष असतील कदाचित, चतुशृंगी, पुण्याला चतुशृंगीच्या पायथ्याशी महाव्रत झालेला होता. आणि त्या वेळेला त्या होत्यांनी केलेलं ऋचांचं गान रात्रभर जागून तर मी ऐकलं नाही, पण थोडंफार तरी ऐकलं होतं आणि ते कानाला आणि मनाला प्रसन्न करणारं होतं, हे मात्र मला निश्चित म्हटलं पाहिजे. आता मी काय म्हटलं की ऋग्वेदात उद्गात्याचा उल्लेख येतो. आता साधी गोष्ट बघा, उत म्हणजे वरती, वरच्या स्वरात, हं, आणि गाता म्हणजे गाणारा.
नाही का? गाता गळा शिमता म्हणा अशी मराठीत म्हण आहे. त्यातला गाता वेगळा अर्थ, पण गा म्हणजे गाणे हा तिथेही आपल्याला अर्थ दिसतो. मग हा उद्गाता सामगान म्हणजे काय करतो? तर जे मोठे यज्ञ असतात, ज्यांना साधारणपणे आपण सोमयाग असं नाव दिलंय, म्हणजे अश्वमेध, राजसूय, वाजपेय या मोठ्या यज्ञांमध्ये हा उद्गाता जो सामवेदाचा ऋत्विज आहे तो साम गातो. मी आता गातो म्हणते, मी अजिबात त्याला सस्वर म्हणतो वगैरे म्हणत नाहीये. आणि ह्या उद्गात्याबरोबर त्याचे 4 आणखीन सहाय्यक असतात. जसं एक प्रमुख गायक आणि त्याचे बाकीचे सहाय्यक तसे असतात. ते कोण असतात? प्रस्तोता, प्रतिहर्ता, उद्गाता आणि सुब्रमण्य. हे सगळे मिळून हे गान म्हणतात. इतकंच नव्हे तर स्त्रिया सुद्धा मागे बसून उपगाद करतात. आता साम म्हणजे नेमकं काय आहे बघा. ऋग्वेद 3 स्वरांवर म्हटला गेला. सामवेद कृष्ण प्रथम, द्वितीय, तृतीय अशा 7 स्वरांमध्ये गायला जातो. हेच स्वर पुढे नारदीय शिक्षा म्हणून जो ग्रंथ येतो तो तुम्हाला सांगतो की यस सामगानाम प्रथमः स वेणोर मध्यम स्वर. वेणू बासरीवरचा मध्यम स्वर म्हणजे हा सामवेदांचा प्रथम ज्याला म्हणतात तो आहे. म्हणजे तेच स्वर कसे नंतर आपल्याला लागू होतात तेही आपल्याला दिसून येतं. काय असतं आत्ताच्या सुद्धा शास्त्रीय संगीतात एक चीज असते, त्याच्यावर कुठला तरी राग बसवला असतो, बरोबर आहे. तसंच एक रुख असते किंवा मंत्र असतो म्हणा. अग्न आयाही वीतये हा सामवेदाचा पहिला मंत्र आहे. त्याच्यावर वेगळी वेगळी साम बसली असतात. उदाहरणार्थ वसिष्ठांनी विंक नावाचं केलं, कश्यपानी बर्हिष नावाचं केलं. हे सगळं त्या सामवेदात सांगितलंय. इतकंच नव्हे तर त्यांचे 2 जे मुख्य ग्रंथ आहेत सामवेदाचे त्याचं नाव गान ग्रंथ असंच आहे. म्हणजे संगीत किती पुढे गेलेलं होतं त्याची तुम्हाला कल्पना येईल. आणखीन एक गंमत सांगते सहज. शेवटी म्हणजे सुरुवातीला सामाच्या ओंकार असतो. ओंकार हा मैफिलीत स्वर लावतात ना, षड्ज लावतात किंवा काय ते करतात, तसा हा स्वर आहे. तुम्ही तुमचा स्वर लावून घ्यायचा आणि मग प्रत्येक जण आपापला भाग म्हणतो. शेवटी सगळे मिळून निधन हा सामवेदाचा शेवटचा भाग म्हणजे त्या सामगानाचा शेवटचा भाग एकत्रितपणे म्हणतात. त्याला म्हणतात निधन. आणि म्हणून आजही कोणी मृत्यू पावलं तर आपण म्हणतो त्याचं दुःखद निधन झालं. निधन या शब्दाचा अक्षरशः जर अर्थ पाहिला तर मृत्यूशी काही संबंध नाही. पण सामवेदाचा शेवटचा भाग हा आपल्या आयुष्याचा शेवटचा भाग म्हणजे कुठपर्यंत सामवेद गाणंच नाही नुसतं तर त्यातले शब्द सुद्धा आपल्यापर्यंत आले. अशी अनेको साम आपल्याला दिसतात. प्रत्येक सामाला नाव आहे. जसं तुम्ही आता म्हणता मिया की तोडी, तसं वसिष्ठस्य पिंकम. मिया म्हणजे तानसेन, त्यांनी बनवलेली तोडी. आमच्याकडे वसिष्ठांनी विंक नावाचा राग बसवला असं म्हणता येईल, नाही का. म्हणजे त्या काळी सुद्धा संगीत प्रगत होतं. आता मला थोडंसं वाद्यसंगीताबद्दलही बोलायचं आहे. आपल्याला वाटेल काय वाद्य असणार आहेत तेव्हा. वाद्य ही 3 प्रकारची असतात जगभर. आत्ताचं सोडा, आता इलेक्ट्रॉनिक वाद्य आलेली आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. ही वाद्य कुठली तर तंत्री वाद्य, ततवाद्य आणि सुशीर वाद्य. तंत्री म्हणजे वीणा, तार, ज्याला तार आहे, तंबोरा घ्या आपला किंवा एकतारी घ्या. नंतर तत, तत म्हणजे चांबडं ज्याच्यावर ताणून बसवलंय. मृदंग, दुंदुभी या वाद्यांचे उल्लेख वैदिक वाङ्मयात सर्रास येतात. आणि सुशीर म्हणजे ज्याला एक छिद्र आहे त्यातून हवा घालून त्यातनं आवाज काढायचा. उदाहरणार्थ बासरी किंवा त्या काळी शंख वाजवला जायचा. आणि ही किती प्रकारची वाद्य होती तुम्हाला कल्पना. आपण फक्त वीणांचे प्रकाराची नावं ऐकली. अलाबू वीणा, वक्रा वीणा, पिच्छोला वीणा, करकरी वीणा. एक यजुर्वेदामध्ये वाण नावाचं वाद्य सांगितलंय आणि
टीकाकार त्याच्यावर बोलताना म्हणतात की वाणः शततंतुर्भवती, वाणाला 100 तारा असतात. मग आता मला सांगा की जे आता आपल्याकडे संतूर नावाचं वाद्य आलेलं आहे ते सुद्धा शततारांचं असतंच की नाही, म्हणजे त्याचंच काहीतरी हे पुढे आलेलं असेल. आता आपण एक वेगळाच वाद्यांचा काहीतरी आवाज ऐकला, वाद्य नव्हती, रस्त्यावरचा तो डिस्टर्बन्स होता, पण वाद्य ही त्या काळात सुद्धा वापरली जायची. आणि पुढे तर संगीत नाटकामध्ये तुम्हाला माहिती आहे, संस्कृत नाटकांमध्ये गाणं याला फार महत्व आलं. अरे आपण साधं ते मंत्रपुष्पांजली म्हणतो ना, तदप्येष श्लोकोभिगीतो अभिगीता, म्हणजे तो तालावर वाद्यांच्या सुरावर आपण म्हणायचा असतो. तेव्हा संगीतालाही खूप महत्व आहे. आता राहिलं नाट्य, आणि नाट्य मी शेवटी ठेवलं कारण त्याच्यामध्ये नृत्य येतं, संगीत येतं, वाद्य येतं, अभिनय येतो, बरोबर आहे. आणि पुन्हा समोर नाट्य घडत असताना, म्हणजे सादर केलं जात असताना आपण ते पाहतही असतो, नाही का. मग हे नाट्य तरी ऋग्वेदात कुठून असणार आहे असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण ऋग्वेदाच्या 1028 एवढ्या सूक्तांमध्ये 20 ते 21 सूक्त अशी आहेत की ज्यांना म्हणतात संवाद सूक्त. ठीक. मग संवाद म्हणजे काय? बोलणं, एकमेकांशी बोलणं. मग ते असं येतं बरं का, एक सरमा नावाची कुत्री आणि पणी नावाचे चोर ते एकमेकांशी बोलतायत. मग एक ऋचा सरमेची दुसरी पणींची, एक ऋचा यमाची दुसरी यमीची, एक पुरुरव्याची दुसरी उर्वशीची. असं करत करत अगदी स्पष्टपणे जाणवतं की हे संवाद फक्त काही लिहिण्यासाठी झाले नाहीयेत, तर ते सादर केले जात असले पाहिजेत. आणि हे अगदी उघड आहे की त्याच्यातले एकूण, आणि मग शेवटी सूत्रधार काहीतरी सांगतो की अशा रीतीने विश्वामित्र आपल्या सैन्यासह नदी ओलांडून पलीकडे गेले. पण संवाद कोणाचा आहे? विश्वामित्र आणि नदी. म्हणजे कोणीतरी नदीचं काम करतंय, कोणीतरी विश्वामित्राचं काम करतंय, आणि हे वैदिक काळामध्ये. म्हणजे किती छान झालं असेल, कल्पना करा. तेव्हा नाटक फक्त इथेच थांबत नाही संवाद सूक्तात, तर पुढे पुढे यज्ञीय जे विधी आहेत त्याच्यात नाटक केलं जातं. नाटक म्हणजे काय असतं सांगा हो? की जे काही संहिता लिहिलेली आहे ती तुम्ही साभिनय सादर करायची आहे समोर आयत्या वेळेला, पण त्याची तालीम करावी लागते, सराव करायला लागतो, प्रॅक्टिस पाहिजे. आणि हे यज्ञामध्ये कुठे दिसतं? एक गंमत, वाजपेय यज्ञामध्ये अशी एक शिडी सारखी लावतात, त्याला 17 पायऱ्या असतात. वाजपेयात सगळं काही जे असेल ते 17 असतं. त्याच्यावरनं भरा 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 यजमान वर जातो आणि पत्नीला, ती खाली आहे, तिला असा हात देऊन म्हणतो, भार्ये जाये एही स्वर रोहावहा, वरती ये तू पण, आपण दोघं मिळून स्वर्गाला जाऊ. कोणी शिडीवरनं जाणार आहे का स्वर्गाला? सुतावरनं जातात, पण शिडीवरनं कोणी जात नाही. पण हे नाट्य आहे. किंवा यज्ञासाठी जो सोम आणतात ना, आपल्याला माहिती आहे सोमरसाची आहुती देतात वगैरे, तर ह्या सोमरस जो आणतो त्याला सगळे काष्ठैही हंती लगुडैही हंती, त्याला काठी मारतात, दगड मारतात. का? तर सोमासारखी पवित्र वस्तू काय विकायची आहे का? म्हणजे हे सगळं ठरलेलंच आहे आधी. पण नाट्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगते मी. सोमयज्ञामध्ये हा सोम आणला, ती वेली असते, म्हणजे वेलीची पानं काढून घेतात. पूर्वी आपण मेहंदी वाटायचो तशी मेहंदी वाटली म्हणजे त्याचा सोमरस काढला जातो. तो सुद्धा महारव नावाच्या वाद्यासारखा असतो. म्हणजे काय? तर जमिनीत 2 बाजूनी बोगदे करतात, त्याच्यावर म्हणजे खड्डा असतो आणि त्याच्यावर एक चांबडं ताणून बसवतात. महारव, मोठा आवाज. ज्या वेळेला दृश्यदुपलं म्हणजे पाट्या वरवंट्यांनी हा सोम वाटला जातो तेव्हा त्यातून सुंदर आवाज येतो, म्हणून तो महारव. म्हणजे इथेही वाद्य आलं बघा. त्या वेळेला एक ऋत्विज जो आहे, ऋत्विज म्हणजे पुरोहित, तुमच्या आता लक्षात आहे, तर हा ऋत्विज म्हणतो, काय हे इतका पवित्र सोम आहे, त्याची तुम्ही अशी हिंसा करता, मला हे बघवत नाही. आणि तो डोळ्यावर पट्टी बांधतो आणि डोळ्यावर पट्टी बांधून
सोमवल्लीची स्तुती करणारे मंत्र गातो. म्हणजे पहा किती ना यज्ञात सुद्धा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ललित कला आपल्याकडे वापरलेल्या दिसतात. आणि मग का आपण म्हणायचं की कला ह्या आत्ता आल्या वगैरे वगैरे. मी तरी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय. पण मला तुम्हाला असं सांगायचंय की मी तुम्हाला ते काय म्हणतात ना, हिमनगाचा एक अष्टमांश भाग फक्त पृष्ठभागावर दिसतो. खाली किती खोल आहे हे लक्षात येत नाही. म्हणूनच ती टायटॅनिक फुटली ना, आपल्याला माहिती आहे. तर हा मी तुम्हाला एक अष्टमांश सोडा, मी तुम्हाला 0.00 अष्टमांश एवढं तुमच्यापर्यंत आणतेय. ज्यांना जास्ती रस असेल त्यांनी मला जरूर कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारा किंवा इतरही तुम्ही काही वाचन करा आणि तुमचं कलाजीवन सुद्धा समृद्ध करा. ठीक आहे? पुनर्दर्शनाय.